घरात पनीर आणलं की दोन गोष्टी नक्की होतात. एक म्हणजे घरच्यांचा आनंद दुप्पट होतो आणि दुसरी म्हणजे स्वयंपाकघरात दर 5 मिनिटांनी चौकशी सुरू होते. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार संध्याकाळचा स्वयंपाक करायला स्वयंपाकघरात आले आणि विचार केला, रोजचं तेच तेच नको. चला आज घरच्यांसाठी पनीरची भाजी करूया. फ्रीजमधून पनीर काढलं आणि लगेच आवाज आला, अरे वा, आज काय विशेष? आज कोणी पाहुणे येणार आहेत का? मी म्हटलं, पाहुणी कशाला? काही विशेष पण नाही, फक्त तुम्हाला खुश करायचं आहे ना, म्हणून पनीर करते. तेवढ्यात दुसरा आवाज आला, मग जिरा राईस पण कर हां. मी हसत म्हटले, मेनू ठरवायचा अधिकार मला आहे की तुम्हाला? मग सुरू झाली खरी लगबग. एका बाजूला कांदा, टोमॅटो आणि मसाला छान परतून घेतला आणि दुसऱ्या बाजूला जिरा तेलात तडतडत होता. त्या सुगंधाने तर घरभर अशी जादू केली की सगळे स्वयंपाकघराकडे वळले. कोणी झाकण उघडून बघत होतं, तर कोणी म्हणत होतं अजून किती वेळ. मी म्हणले, भाजी शिजण्यापेक्षा जास्त वेगाने प्रश्न विचारताय तुम्ही सगळे. तोपर्यंत चपात्या लाटायला घेतल्या. पहिली चपाती फुगली आणि लगेच आवाज, ही माझी. मी म्हटलं, अजून ताटच वाढलं नाही आणि चपातीवर नाव लिहायला लागलात. शेवटी सगळा स्वयंपाक तयार झाला. मस्त मलाईदार पनीरची भाजी, गरम गरम मऊ चपात्या आणि सुगंधित जिरा राईस. नेहमीप्रमाणे आधी स्वामींना नैवेद्य दाखवला, कारण आमच्या घरात पहिला मान नेहमी स्वामींचाच. नंतर सगळे जेवायला बसले. पहिला घास घेतला आणि 5 मिनटं कोणीच काही बोललं नाही. मी विचारलं, काय झालं? सगळे एवढे शांत का? उत्तर आलं, जेवण इतकं छान झालंय की बोलायला वेळ नाही. तेव्हा मनात एक विचार आला बरं का. मोठ्या हॉटेलमध्ये हजारो रुपये खर्च करून मिळणाऱ्या आनंदापेक्षा आपल्या माणसांसाठी प्रेमाने केलेला साधा स्वयंपाक कितीतरी जास्त समाधान देतो, हो ना? घरचं साधं जेवण, त्यात प्रेमाची चव आणि स्वामींचा आशीर्वाद, यापेक्षा मोठी श्रीमंती दुसरी कोणती नाही, हो ना? तुमच्याही घरी पनीरची भाजी झाली की अशी स्वयंपाकघरात फेरी मारणारी एखादी व्यक्ती आहे का? नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग या जेवायला. आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या सातारची लेक या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा.